करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार, 19 फेब्रुवारी 2024. फार फार उत्तमाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराज जयंती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. समर्थांनी सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. एकदा समर्थ महाबळेश्वरला असताना शिवाजी महाराज दर्शनास येत आहेत हे अंतर्ज्ञानाने जाणून त्यांनी शिवाजी महाराजांची परीक्षा घ्यावी असे ठरवले. शिवाजी महाराज प्राणपणाला जास्त महत्त्व देतो की गुरुनिष्ठेला जास्त महत्त्व देतो हे त्यांना पाहावयाचे होते. म्हणून ते उठले व रानात निघून गेले. संध्याकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी इतर घोडेस्वारांबरोबर महाबळेश्वरला पोहोचले. समर्थांच्या काही शिष्यांनी ते रानात निघून गेले आहेत व ते रात्री परत येतील की नाही ते सांगता येणार नाही असे सांगितले. समर्थ चरणांचे दर्शन न झाल्याने शिवाजी महाराज फार निराश झाले. शेवटी त्यांनी समर्थांचे दर्शन झाल्याशिवाय अन्न घ्यावयाचे नाही असे ठरवले. समर्थांच्या शोधासाठी निवडक सैन्याबरोबर त्यांनी अरण्याचा रस्ता धरला. रात्र जसजशी होऊ लागली तसतशी रातकिड्यांची किरकिर वाढू लागली. हिंस्र श्वापदांच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज रामदास गुरु माझे आई अशी हाक देत पुढे चालले. मशालजींनी मशाली पेटवल्या व शोधाला जास्त सुरुवात झाली. समर्थांच्या भेटीची आर्तता वाढू लागली. महाराज पुढे व सैनिक मागे अशी स्थिती निर्माण झाली. बरेच अंतर तोडले पण समर्थ भेट होईना. दरड्यांवरून मशालजी घसरू लागले. सैनिक आता बरेच मागे मागे राहत. मनातल्या मनात ते महाराजांच्या हट्टी स्वभावाला नावे ठेवीत होते. काही सैनिक आपापसात म्हणू लागले, आजचा शोध पुरे झाला. आता रात्री विश्रांती घेऊन उद्या परत शोध करू. पण प्रत्यक्ष महाराजांना सांगण्याची कुणाला इच्छा होईना. शेवटी सैनिक बरेच मागे राहिले. रात्र बरीच झाली आहे. मानसपूजा अंतरू नये म्हणून एका ओढ्याच्या काठी शिवबांनी स्नान केले व मानसपूजा आटोपली. मध्यरात्रीचा सुमार होता. क्रूर श्वापदे इतरस्त हिंडत होती आणि कृष्ण पक्षातली रात्र असल्याने अंधारही खूप होता. इतक्यात जवळूनच एका वाघाची डरकाळी महाराजांच्या कानी आली. ते जरा थबकले. डरकाळीचा प्रतिध्वनी उठला व शांत झाला. त्या शांत वातावरणात अगं आई, रामराया सोडव रे मला या यातनातून असे शब्द ऐकू आले. महाराजांनी तो आवाज एकदम ओळखला, परंतु भास तर झाला नाही ना असा विचार मनात आला. परत तोच आवाज ऐकू येऊ लागला. त्या कड्याच्या पायथ्याशी महाराज उभे होते. त्याच कड्यावरून आवाज येत होता, परंतु वर जाण्याला चांगली वाट नव्हती. शेवटी एक मशाल घेऊन महाराज सांदी कपारीतून एकटेच वर गेले. पाहतात तो समर्थ आर्त स्वराने रामरायाचे आणि आईचे नाव उच्चारित गडबड लोळत होते. शिवबांनी लगेच मशाल बाजूला ठेवून समर्थांच्या अंगावरून हात फिरून विचारले, महाराज काय व्यथा होत आहे आणि आपण इकडे का आलात? महाराज सांगा ना,
समर्थ म्हणाले, माझे दुःख तुम्हाला सांगून काय फायदा, ज्याचे दुःख त्यानेच भोगायला पाहिजे. शिवराय म्हणाले, समर्थ, तुम्हाला काय होत आहे तेवढे कृपा करून सांगा ना. समर्थ म्हणाले, शिवबा, संध्याकाळपासून पोटात फार कळायत आहेत रे. शिवराय म्हणाले, मग आपल्याला दुःख होत असताना आपण महाबळेश्वरी राहून औषध का नाही घेतले. समर्थ म्हणाले, शिवबा, या दुखण्याला खरे औषध अजिबात नाही, आणि एक औषध आहे ते फार दुर्मिळ आहे. ते स्वतःच आणावे म्हणून निघालो, पण आता तर कळा जास्तच झाले आहेत. शिवबा म्हणाले, पण महाराज, मी ते दुर्मिळ औषध घेऊन येतो. समर्थ म्हणाले, राजे, कशाला तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता. दिवसभर राज्याचा गाडा हाकायचा आणि रात्री पायपीट करायची, हे बरे नाही. समर्थ पुन्हा विवळू लागले. शिवाजी राजांना ते असह्य झाले. ते समर्थांना म्हणाले, समर्था, मला औषध सांगा, मी ते घेऊनच येतो. शेवटी समर्थांनी सांगितले, राजे, याला एकच औषध म्हणजे वाघिणीचे दूध. वाघिणीचे दूध पोटात घ्यायला पाहिजे. ते मिळवण्यासाठी किती त्रास होतो हे मलाच माहीत आहे. आणि शिवबा, त्या अरण्यवासी 12 पिंपळावरचे मुंजे, पण तुम्ही राजे आहात. लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायलाच पाहिजे. शिवबा म्हणाले, महाराज, 56 शिवाजी निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असताना एखादा शिवाजी गुरुसेवेसाठी आला तर काही हरकत नाही. मी वाघिणीचे दूध घेऊन येतो. असे म्हणून समर्थांना नमस्कार करून छत्रपती शिवाजी राजे तिथलेच एक भांडे घेऊन निघून गेले. वाघिणीशी गाठ पडली तर काय होईल हा विचार सुद्धा त्यांच्या मनात शिवला नाही. सदा सर्वदा राम सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, असे म्हणत म्हणत शिवाजीराजे खूप दूरवर आले. एका गुहेच्या तोंडाशी अंधारात 4 डोळे लुकलुकले. महाराज पुढे जातात तोच ते डोळे पुढे येऊ लागले. पायाखालचा पाळा पाचोला वाचताच आई आली असे वाटून ती नूतन अर्भके जवळ येऊ लागली. ज्या अर्थी पिल्ली बाहेर आहेत त्या अर्थी वाघीण जवळपास असलीच पाहिजे असा विचार महाराज करीत आहेत. तो वाघिणीची डरकाळी येऊ लागली. वाघीण जवळ आली. पिल्लांच्या जवळ कोणीतरी आहे असे पाहून त्या क्रूर वाघिणीने रागाने येऊन शिवरायांची गर्दन पकडली. पण शिवाजीने ती कौशल्याने सोडून, परंतु वाघिणीचे दात लागण्याने मानेस शते पडली. त्यांचा विचारही न करता छत्रपती शिवाजी राजाने तिची प्रार्थना केली. माझ्या गुरुमाऊलीला पोटदुखीची व्यथा झाली आहे व तुझेच दूध त्याला औषध आहे. तुझ्या पिल्लांना मला मुळीच धक्का लावायचा नाही. फक्त आजच तू माझा हट्ट माऊलीच्या अंतःकरणाने पुरव. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा वाघिणीस कळली की काय कोण जाणे, पण ती वाघीण आपले उग्र रूप टाकून गायीसारखी छत्रपती शिवाजी महाराजांपाशी उभी राहिली. शिवबाने दूध काढले व जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना करून वाघिणीच्या पाठीवर प्रेमाने थाप टाकली व तिला नमस्कार करून ते निघाले. थोडे अंतर चालून जातात तो ज्या गुहेशी बसून त्यांनी दूध काढले त्याच स्थानावरून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना त्यांच्या कानावर आली. मागे वळून पाहतात तो प्रत्यक्ष समर्थच उभे आहेत. ते मागे फिरले
दुधाचे भांडे समर्थांच्या पुढे ठेवून छत्रपती शिवाजीराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. शिवबा, फार श्रमलास, असे म्हणून समर्थांनी शिवबाच्या पाठीवर हात फिरवला. ते पुन्हा पहिल्या कड्यापाशी आले. तोपर्यंत पहाटेची वेळ होती. समर्थ शिवबाला व इतर मंडळींना स्नानाची आज्ञा करीत आहेत. तोच मागे राहिलेले सैनिक तिथे येऊन पोहोचले. शिवबांनी प्रश्न केला, इथे अरण्यात कुठे स्नान करू? समर्थ म्हणाले, जरा पलीकडे पहा, केवढा विस्तीर्ण मंडप आहे तो. इथे तुमच्या अभ्यंग स्नानाची व्यवस्था केली आहे. आचारी वाढपीसारखे खपत आहेत. चला स्नान करा, मग रघुपतीला नैवेद्य समर्पण करू व आणलेले दूध भोजन समयी दोघे पिऊ. स्नाने आटोपली, नैवेद्य समर्पण केले आणि दूध पितेवेळी समर्थ म्हणाले, शिवबा, हे दूध वाघिणीचे नसून साक्षात जिजामाऊलीचे आहे. असे म्हणून समर्थांनी ते दुधाचे पात्र तोंडास लावले व गुरु शिष्यांच्या नात्याबरोबर ज्येष्ठ कनिष्ठ बंधूचेही नाते जोडले गेले. धन्य ते समर्थ, धन्य ते शिवराय आणि धन्य त्या काळाचा महाराष्ट्र की संपूर्णपणे सामर्थ्य ज्या चळवळीमध्ये उभं राहिलं तेच सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.